दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 17 मार्च ते 21 मार्च या कालावधीमध्ये विद्यापीठात प्रेरणा राज्यस्तरीय युवा नेतृत्व शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये राज्यातील एकूण 39 कृषी अकृषी अभिमत विद्यापीठातील 200 विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यांनी दिली। या राज्यस्तरीय शिबिराचं उद्घाटन सोमवारी 17 मार्च रोजी दुपारी 3 वाजता विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध वृत्तनिवेदक सागर जोशी यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय संचालक डॉक्टर अजय शिंदे, माजी राज्य संपर्क अधिकारी डॉक्टर रामेश्वर कोठावळे तसंच विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर महादेव खराडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। 5 दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय युवा प्रेरणा शिबिरामध्ये दररोज सकाळी योगा आणि प्राणायाम डॉक्टर शालिनी मस्के आणि तृप्ती अवताडे घेणार आहेत। तसंच पहिल्या दिवशी 17 मार्च रोजी उद्घाटनानंतर सायंकाळच्या सत्रात विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे हे युवक नेतृत्व विकास या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। तसंच 18 मार्च रोजी डॉक्टर वीरभद्र दंडे, डॉक्टर वसंत कोरे, प्राध्यापक शिवाजी पवार, प्राध्यापक विकास पाटील, 19 मार्च रोजी डॉक्टर यशपाल खेडकर, डॉक्टर अभिजित जगताप, डॉक्टर गौतम कांबळे, प्राध्यापक पंकज पवार, डॉक्टर विनायक धुळप, डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, डॉक्टर प्रशांत पवार, डॉक्टर शिवाजी शिंदे, अनिल केंगार हे मार्गदर्शन करतील। 20 मार्च रोजी ॲडव्होकेट जावेद खरेदी, डॉक्टर शशिकांत तांबे, डॉक्टर विश्वनाथ आवाड, डॉक्टर अंजना लावंड, डॉक्टर शीला स्वामी मार्गदर्शन करणार आहेत। तर 21 मार्च रोजी दुपारी 1 वाजता समारोपाचा कार्यक्रम कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली होईल। यावेळी राज्य संपर्क अधिकारी निलेश पाठक, कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। या युवा नेतृत्व शिबिराच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या कार्यरत असल्याचं डॉक्टर राजेंद्र वडजे यांनी सांगितलंय। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।